गणेश नगर या भागात आलेलो आहेत. या ठिकाणी बरीचशी जनता आहे, तर त्यांच्याकडून आपण या जनतेकडून आपण हे जाणून घेणार आहोत की आता त्यांना उमेदवार कोण पाहिजे, कशा पद्धतीचा पाहिजे आणि त्यांचं मत कुणाला असेल. नमस्कार, मी योगिता रवींद्र श्रीवास्तव. मी वार्ड क्रमांक 15 मध्ये मद्राचे नागरिक असून आज माझी बहीण आम्रपाली कांबळे हिच्या अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना गटातून तिला जी उमेदवारी मिळाल्या त्याबद्दल तिचं मी हार्दिक अभिनंदन करते. उमेदवारी मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण एक चांगला आणि सच्चा उमेदवार आपल्याकडून उभा राहणं आणि त्यामध्ये ज्या लोकांच्या गरजा असतात किंवा बाकीच्या ज्या अडीअडचणी असतात ते सोडवणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आमचं सर्वांचं मत शिवसेना गटाला नक्कीच असेल आणि आम्ही धनुष्यबाणाला मत देऊ, हे ग्वाही देऊ. आपल्या बरोबर आणखी एक इथल्या नागरिक जोडल्या गेल्या आहेत, कारण का एक महिलाच महिलांना ओळखू शकते आणि महिलाच महिलेचा विकास करू शकते, हे धोरण आपण सगळीकडे बघतो. आणि त्याच पद्धतीने आपल्याला आम्रपाली कांबळे यांची उमेदवारी इथे मिळालेली आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार, माझं नाव स्मिता सुनील वाघमारे. आम्रपाली माझी लहान बहीण आहे. तिला माझा भरपूर सपोर्ट आहे आणि ही अशी उमेदवार आहे की उमेदवार आत्ता झाल्या, पण ही एक आंबेडकर नगरमधली नागरिक अशी आहे की कुणाला ठेच जर लागली तर ती त्या हक्केला पळणार आहे. आम्हाला असाच उमेदवार पाहिजे होता आणि आमचा तिला भरपूर सपोर्ट असणार आहे. म्हणजे निवडणूक आपली 15 जानेवारीला आहे, तर 15 जानेवारी पर्यंत आपण आम्ही तिच्या पूर्णपणे सोबत राहू. ओके. कधीही आम्हाला तिनं हाक द्यावा, आम्ही तिच्या सोबत आहे. या ठिकाणी आणखी एक उमेदवार आपल्या बरोबर जोडल्या गेले आहेत, तर यांना देखील आपण विचारून घेऊया की ही जी उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आम्रपाली कांबळे यांना, तर त्या पद्धतीनं म्हणजे ह्या एक नागरिक म्हणून कितपत तुम्ही त्यांना साथ द्याल? नक्कीच आम्ही तिला या ह्याच्यात साथ देऊ. कारण मी बरेच दिवसापासून माझं सासर हे कल्याण आहे आणि मी शिंदे सरांच्या बालेकिल्ल्यात मोडतं ठाणे. मग मी तिकडची आहे. मी बरेच दिवसापासून जॉब शोधत होते. तिच्या माध्यमातून मला जॉब मिळाला बरं. आणि ती आमच्या सर्वसामान्यातली आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच तिला साथ देऊ आणि जसं तिनं कमळ फुलवलं त्याच ताकदीने ती धनुष्यही रोवून दाखवेल अशी खात्री आहे.